हे सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपल्या राईडचा आजचा सेकंड पार्ट आहे आणि आत्ता सकाळचे वाजत आहेत 5:15. आत्ता आपण इथून निघू आणि आपण सकाळी सकाळी एक बाईकला पूर्णपणे लोड केला आहे. सकाळी बाईकला पूर्णपणे लोड केला आणि गाडीचा केला कोल स्टार्ट आणि चैन लूप पण झाला आहे डन. आता इथून निघू आपण पुढं. 1-2 सामान राहिले गाडीवरचे. टँक बॅग फिक्स, हँड ग्लव्स, चप्पल टाकायचे. सो फायनली मित्रांनो आपण घरून निघत आहोत आणि निघण्याची एवढी खुशी आहे. बापरे साला गर्मी होगा कावा माँ कसम खतरनाक. अरे सत्यानाश. हा गंदीवाली. घरून निघल्यावर असं वाटतं का मिट्टू पिंजऱ्यातून उडाला. मिट्टू पिंजऱ्यातून का बोलतो मी यार. हेल्मेटच्या वायझरमधून एवढी सॉलिडवाली हवा येत आहे, थंडी थंडी सही वाटत आहे. हा सकाळी 6 वाजतापासून सूर्य निघला आहे. सकाळी 6 वाजतापासून चिडचिड होणं सुरू झालं आहे यार. आजचा प्लॅन म्हणजे ॲज युजल आपण लेट तर होत नाही, पण ठीक आहे आज थोडासा लेट झाला. 2 तासाने आपण मागं चालत आहोत. प्लॅन असा होता की 4 वाजता घरून निघायचं. 4ही नाही 3:30 वाजताच्या दरम्यान घरून निघायचं आणि 6पर्यंत आपल्याला नागपूरच्या तिकडे राहायचं होतं, MP रोडवर. पण यार आपण झोपलो का लेट ना, त्याच्यामुळं झालं आहे की आता सकाळी उठणं नाही झालं. आणि उठलो तर मग त्याच्यानंतर बॅग वगैरे माउंटिंग करायसाठी एवढा टाईम गेला आहे ना. गाडी एवढी हेवी वाटत आहे आणि नेमकं गाडीत का प्रॉब्लेम झाला आहे माहीत नाही. हा येलोवाला लाईट काऊन लागत आहे इथं, ऑरेंजवाला. जर तुम्हा लोकांना माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. चलो रे बाबा, चला चला चला. थांबू नका कुठं, कोणा थांबू देऊ नका बाबा. बहुत खतरनाक गरमी आहे. गरमीमध्ये काय होतं ना, मेन प्रॉब्लेम जे हेल्मेटच्या आतमध्ये जे बाहेरचे फ्लेम्स येत आहेत गरमीच्या, त्याच्यामुळं काय डोळे थोडेसे कमी बारीक होतात आणि त्याच्याने झोप लागते यार. तो एक बहुत मोठा इश्यू आहे. नागपूर रोडवरचा आपला पहिला टोल आला. हे सो चला आपण आता टोल काउंट करू टिल द मला डेस्टिनेशनपर्यंत किती टोल पडणार आहे मला. सो आत्ता हा एक पहिला, म्हणजे पुण्यावरून जे आलो तर आत्तापर्यंत 3 काहीतरी टोल पडले. हा एक म्हणजे 4था गेला. ओके अबे ते सब ठीक आहे, पण साला हा लाईट काय जाओ ऑरेंजवाला. गेम नाही करावं गाडी. हिमालय हिमालय का झालं मा तुला. पेट्रोल एकदम आपला डेड झाला, एकदम लाल लाईनच्याही खाली आलाय पेट्रोल पंप. या लेनवर म्हणजे या लेफ्ट साईडच्या राईट रोडवर झाला अजूनपर्यंत एकही पेट्रोल पंप नाही भेटला आहे. त्या साईडचे गेले 4-5 पेट्रोल पंप. आला 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 पेट्रोल पंप आला आला आला. नॉर्मल आहे ना. तुम्ही म्हणाल तर जाऊ. हां तुम्ही म्हणाल तर जाऊ. घ्या फुल. इथपर्यंतच ठेवा, एकदम टॉपवर नको होता. फक्त मला एकच तारीफ वाटते, बाकी काही नाही. रायडरचं आपण मलाही शोकत पण आपण नाही जमलं ते. गरमी नाही करत हा. गरमी तर आता तगडीवाली होत आहे, पण आता कोणाला सांगू ना. गरमी नाही. सो फायनली गाडी झाली टंकी फुल. आता फक्त आपली टंकी फुल करायची आहे, म्हणजे जेवण नाही यार, सॉरी का बोलतो मी सकाळी जेवण नाही, हे करायचं आहे, नाश्ता करायचा आहे. नागपूर हायवेवरून जब्बलपूरसाठी इथून लेफ्ट टर्न म्हणत आहे बाबा. जब्बलपूर भंडारा लेफ्ट, ले फिर इंडिकेटर
माझ्या वायझरवर काहीतरी चिचडीसारखं लागलं आहे. चिचडी म्हणजे काय होते माहीत आहे का? चिमणीची विष्ठाला काय म्हणतात? गू. चिमणीचं गू जे आहे ते आपल्या हेल्मेटवर आलं आहे. हेल्मेटवर नाही वायझरवर. आणि ते माझ्या डोळ्यासमोर असं दिसतंय जसं वाटतंय का दुरून काहीतरी पडून राहिलं बा. पण ते ॲक्च्युली दुरून नाही पडत आहे, ते चिचडी क्लीन करायला लागेल हेल्मेट. एवढी जोराची हवा सुरू आहे, गाडी पूर्ण लहरून राहिली आहे. असं वाटतं लवकरच पाऊस येणार आहे बहुत जोराचा. आणि पाऊस दिवस आला तर गेलो मग मी बरबाद आहो. दुसरी गोष्ट असंही वाटतं की पाऊस पडला पाहिजे, कारण थोडंसं थंड झालं पाहिजे. हा 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 माग असं एवढी मजा येते गाडी चालवताना या रोडवर, कारण वेदर एवढा सही झाला आहे ना. ऊन नाही थोडीशी पण, एवढीशी पण ऊन नाही. आणि प्लीज पडू पण नको बाबा, ऊनची गरजच नाही आता. असंच राहू दे. या एरियामध्ये जिकडं तिकडं फक्त धुवाच धुवा आहे. जिथे तिथे शेतीमध्ये यांनी लोकांनी आग लावून ठेवली आहे. काहून असं माहीत नाही. दूरपर्यंत जितक्या शेत्या दिसतात सगळीकडे यांनी धुवा करून ठेवला. त्याही साईडला याही साईडला. असं कौली करते का भाऊ? सांगा बरं तुम्हीच यार. असं वावरामध्ये तुम्ही धुवा करून ठेवला आहे समजा. फटाक्या थांब रोडावर येऊ नको. सो मित्रांनो, आपण आत्ता जबलपूरपासून आहोत 100 किलोमीटर दूर. इथून 100 किलोमीटर 120 किलोमीटरच्या जवळपास आहे जबलपूर. आणि यार एवढी गरमी वाढली आहे, याच्यामुळे थोडंसं एक सावलीमध्ये रेस्ट घेतला. इथं मागे एक शेतीसारखं आहे, ते ओलं आहे. तर ओलं असल्यामुळे जे हवा येतं ना ते एकदम थंडी होतं. कमीत कमी 15-20 मिनटापासून बसलो होतो. गाडी पण झाली थंडी आणि मी पण झालो थंडा. सो आपण आता निघतोय पुढं, म्हणजे जबलपूरला डायरेक्ट. आता एक आपण याच्यानंतरचा जो ब्रेक घेतो एक लंचसाठी घेऊ आणि तिथून निघू आता डायरेक्ट पुढं. गरमी एवढी फाड वाढली आहे का त्याची काही हद नाही आहे यार. 12-1 वाजला आत्ता. किती वाजले? 1 वाजत आहे आत्ता. खतरनाक गरमी आहे यार. अजून 3-4 वाजता का होईल माहीत नाही. त्या टायमात तर असे धोबले उडणार आहे सीटमधून डोंगणाचे. असं वाटत आहे. मा कसम भाई, या गरमी पायी असं वाटत आहे ना बहुत बेकार. असं वाटतंय साला घरी चाललं जावं वापस, मस्त कूलरमध्ये झोपावं. बापरे, ढोंगणाचे छिलटे निघल्यासारखं वाटत आहे. सॉरी, पण खरंच तेच फिलिंग आहे. आत्ता 1 वाजला. मे बी आपण आता 3 वाजता डायरेक्ट जेवणासाठी एक स्टॉप घेऊ. त्यानंतर पुन्हा 15-20 मिनटं अर्धा तास थांबू जेवण होतपर्यंत. नंतर मग डायरेक्ट सायंकाळी 6 वाजता दुसरा स्टॉप घेऊ. गरमी पाहताय का? कावा आहे गरमी. साला 50 डिग्री दिसत आहे इथं. 50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कशाला म्हणते यार भाऊ? इंजन फुटणार आहे असं वाटत आहे आपला. नाही, खरंच चान्सेस आहे इंजन फुटाचे यार. 50 डिग्री म्हटलं तर भाऊ मामूली नव्हते यार. एक ब्रेक मॅन्डेट आहे भाऊ. बहुत गरजेचं झालं आहे आता ब्रेक घेणं एक. अरे सत्यानाश काव आहे. 70 किलोमीटरमध्ये 4 वेळा थांबलो आत्तापर्यंत. आता तेवढं थंड पाणी घेऊनही गरमच वाटतं. गाडीच्या मीटरमध्ये 52 डिग्री आलं टेम्परेचर. बापरे.
3:30 वाजले. आता काय करतो, 3:30 वाजले. आता काय करतो, 5-5:30पर्यंत इथंच बसतो. थोडीशी गरमी जशी कमी होईल ना, त्याच्यानंतर पुन्हा 250 किलोमीटर मारायच्या. रेवा म्हणून एक जागा आहे जबलपूरच्या समोर, 250 किलोमीटर. तिथं मी एक हॉटेल बुक केलं आहे, कारण तिथं आज मी झोपणार आहोत. कारण काल रात्री पण काही झोप झाली नाही, त्याच्यामुळं बहुत जास्त मॅन्डेट आहे. त्याच्यानंतर उद्याचा जो दिवस आहे, उद्या बहुत लंबा ट्रॅव्हल करायचा आहे. असं समजा की 1500 किलोमीटरची तशी आहे गाडी उद्या. मित्रांनो, गरमी एवढी जास्त आहे या जागेवर. इथे एक छोटंसं टंकी आहे पाण्याची, पण हे विहिरीपेक्षा कमी नाही आहे. आणि स्विमिंग पूलपेक्षा पाणी जास्त साफ वाटत आहे. बघा, खतरनाक. छोटे भाई कॅमेरा पकडना तो. थंड पाणी आहे, खतरनाक. पूर्ण दिवसभराची गरमीच बाहेर निघली आहे. एवढं जबरदस्त वाटतंय आता. पूर्ण गरमीच बाहेर निघली ना, थंड थंड वाटत आहे. इच्छा तर होती का कपडे खोलून चड्डीवर मस्त आंघोळ करायची, त्याच्यात स्विमिंग करायची होती त्याच्यात, पण ते ओरडले असते त्या घरचे. जाऊ द्या. आपण सायंकाळी 6:15 वाजता आता जबलपूर पोहोचलो. सकाळी 6 वाजता निघून जबलपूरमध्ये, म्हणजे तब्बल 12 तासानंतर. ॲक्च्युली आपण 2.5-3 तास तिथं टाईमपास केला एका जागेवर. कसम एवढी गरमी होती ना, आजपर्यंत कधी पाहिलीच नव्हती. म्हणजे चंद्रपुरात ठीक आहे, राहते तेवढी गरमी, पण यार एवढी गोष्टीची की कमी होती. म्हणजे ते म्हणजे आता झाला आहे पाऊस चालू, हलकी हलकीशी ड्रिझलिंग आहे. माझ्या वायझरवर दिसत आहे हेल्मेटचा पाणी पाणी पूर्ण, आणि बाईकच्या वायझरवर पण आला आहे. सही. मित्रांनो, बेकारवाला पाऊस सुरू झाला, कुठेतरी थांबा लागल. बहुत गरजेचं आहे थांबणं आता. रेन कवर वगैरे काही लावून ना आपण. ओ हो, कुठं थांबू यार, काहीच नाही इथं. अबे इथं तर जागाच नाही. त्या एरियात दिसता का समोर, बादलामधून डायरेक्ट पाणी खाली सांडत आहे. बेकार पाऊस चालू आहे म्हणजे पुढं. तर दादा 5 मिनिट रुकता हूँ. 5 मिनिट रुकता बोला, बारिश चालू आहे. हे मित्रांनो, सो आपण आत्ता फायनली येऊन पोचलो रिवा या जागेवरच्या. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये एक रिवा म्हणून सिटी आहे, त्या सिटीमध्ये आपण एका हॉटेलवर आलो. खूप जास्त बॉडी एक्झॉस्ट होणं आहे आत्ता, खतरनाकवाली. म्हणजे हातपाय तर दुखतच आहे, आणि हा वाला एरिया बहुत जास्त दुखत आहे त्याच्यातला, बहुत जास्त. कारण ते क्लच दाबून दाबून हे इथं खूप दुखत आहे त्या ग्लव्समुळं. सो आता काही नाही, डायरेक्ट सिद्धा झोपणार आहो. जेवण वगैरे करून आलो. आत्ता अर्ध्या तासा पहिले आलो इथं हॉटेलमध्ये. सगळं सामान अनलोड केलं बाईकवरचं. 3rd फ्लोअरवर सामान एकटं घेऊन यावं लागलं इथं, कारण ते हॉटेलचा स्टाफ कोणीच नव्हता. तर 3 चक्र मारून ते सामान आणलं एवढं सारं. त्याच्यानंतर आता जेवलो आणि आता झोपतो सरळ. आणि महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर उद्याची जी राईड होणार आहे ती सगळ्यात जास्त महत्त्वाची राईड आहे, कारण उद्या आपला 3रा दिवस स्टार्ट होणार आहे राईडचा. आणि उद्याची जी राईड आहे ते कमीत कमी एक 1300 ते 1400 किलोमीटरची नॉनस्टॉप राईड होणार आहे. तर आपण इथून सकाळी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करू. मे बी मी जो प्लॅन बनवला आहे त्या प्लॅनच्या हिशोबाने 9 ते 10पर्यंत आपण निघण्याचा प्रयत्न करू इथून. सो चला, बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हॅलो अँड वेलकम टू द आपल्या यूट्यूब चॅनल एजे प्रतीकमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपला नॉर्थ ईस्ट राईडचा 3रा ब्लॉग आहे, 3रा दिवस आहे. आणि आत्ता वाजले सकाळचे, किती वाजले, सकाळचे 10:30. लाईट काऊन एवढी डीम आहे. फुल मजे पाहिजे, फुल लाईट. आजचा आजचा आपला 3रा दिवस आहे.
इथून आपल्या ॲपची राईड होणार आहे टिल द गुवाहाटीपर्यंत, कारण आता मी कुठंही एकही स्टॉप घेणार नाही आहो. कालचा दिवस असा होता, म्हणजे पहिला दिवस असा होता की त्याच्यात माझी झोप नाही झाली होती, फक्त 3 तास झोपलो होतो आणि नंतर त्याच्यानंतर हे 600-700 किलोमीटरची राईड केली आहे. ठीक आहे, तर आता पूर्ण रात्रभर आपण झोपलो. आता त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याच्यात ब्रेकफास्टसाठी गेलो होतो. तिथं मी रिसेप्शनसाठी ते म्हणते की सवेरे 8 से 9 बजे तक ही रहता है ब्रेकफास्ट का, अभी तुमको नहीं मिल सकता. तो बोला ठीक आहे जाने दो. तर मग काही नाही, आता तिथून निघू आपण. आणि रूममध्ये चेक करा, रूममध्ये पूर्ण कचरा नाही, आपलं पूर्ण हे फैलवून आहे सामान. तो पूर्ण सामान आपल्याला पॅक करून आता या मेन मागच्या सॅडल बॅग्स आहेत. त्याच्यानंतर हे इथं एक टँक बॅग आहे, पुढची छोटं मोठं सामान आहे, पुन्हा हेल्मेट वगैरे आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहे आणि 3rd फ्लोअरवरून परत खाली घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा गाडीवर माउंट करा. त्यानंतर आत्ता वाजले एक तर 11, 11:15 झाले. तर काही नाही, एक जे गरमी भेटणार आहे आज खतरनाकवाली. फक्त आजचा दिवस आपल्याला गरमी ट्रॅव्हल करायला लागेल. त्याच्यानंतर उद्यापासून तर तेवढं काही टेन्शन आहे नाही. सो चला, मी भेटतो तुम्हाला खाली. सो आत्ता या हॉटेलमधून निघलो मित्रांनो. एवढी जास्त गरमी वाटत आहे तर यार बॅग माउंट्स करताना आहे ना, पूर्ण हेल्मेटच्या अंदर खाराट होऊन गेला आहे माझ्या घामामुळं. हा बापरे. चला, बाईकवर बसल्यावरच थोडंसं बरं वाटतं यार. खतरनाक फिलिंग आहे. तर सिटीमधून एवढी ट्रॅफिक होती बेकारवाली. मोबाईल माउंट लावला तर मोबाईल माउंटही असा एकदम हे होत आहे. इथून डायरेक्ट मिर्झापूरवरून बनारसवरून पटनावरून डिसाईड करू की आपल्याला कोणत्या रूटने जायचं आहे, कारण तिथून काही 2-3 रूट्स आहेत. हे बाबा गरमी रहम कर. या जागेवर दादा आपल्यासाठी गरम गरम समोसे बनवत आहे. चुलीवरचे समोसे. आपको गरम नहीं लग रहा? सो इथून आता नाश्ता करू आणि निघू समोर डायरेक्ट. बहुत जबरदस्त गोष्ट झाली. आता आपल्या हिमालयला केल्या 30,000 किलोमीटर कंप्लीट. 30,000 कंप्लीट केल्या 1.5 वर्षामध्ये. जबरदस्त. अजून असं 25-30,000 किलोमीटर असे चालून जा. बहुत सही. आता तर अजून बहुत दूर न्यायची आहे मित्रांनो गाडी आपल्यालाही. हिमालयनं बहुत साथ दिला आत्तापर्यंत. माहीत नाही आत्तापर्यंत कुठं कशा रोडवर कुठं घेऊन गेलो हिला, कोणत्या स्टेटमध्ये. सही. आणि आत्ता ही गाडी रफ अँड टफ कंडिशनमध्ये आहे. आत्तापर्यंत अजून काही झालेलं नाही. फक्त 2 वेळा म्हणजे 2 वेळा म्हणजे एक टायर चेंज केला आहे. एक समोरचा आत्ता केला. बाकी दुसरं काही मेजर प्रॉब्लेम तर काहीच नाही आला गाडीत. बहुत सही. तिथून आता जर समोसा खाऊन निघलो आणि तोंड एवढं जास्त सोललं आहे का बोलताना त्रास होत आहे. ते वरच्या साईडचं जे जांभाडं राहते ना, ते पूर्ण असं छिल्ल्यासारखं झालं. ऑब्व्हियसली त्यानं एकदम तेलातून काढून गरम डायरेक्ट प्लेटमध्ये दिले. आणि त्यांनी त्याच्यासोबत एक कढी नाही का म्हणता येईल त्याला, आपलं हे ते पाणीपुरीसोबत नाही भेटत पाणी, आंबट खारट तिखट, ते होतं. गोड बिलकुल नाही होतं. मी एक्सपेक्ट नाही केलं की या जागेवर आपल्याला तिखट काहीतरी भेटणार म्हणून, पण नशिबानं भेटलं ते. गरमी बघा आता मगांपासून. जसं आता जबलपूरचं आम्ही दूर चाललो. जबलपूर यासाठी म्हणतो कारण जबलपूरमध्ये एवढी जास्त गंदीवाली गरमी होती काल. त्याच्यामुळं कमीत कमी माझे 5 तास तरी वेस्ट झाले थांबत. अरे प्रत्येक 50 किलोमीटर नंतर यार, मी माहीत आहे 2 ते 3 वेळा तर थांबतच होतो प्रत्येक 50 किलोमीटरमध्ये. आता जसं वर चाललो, म्हणजे बिहार साईडला चाललो, वेस्ट बेंगॉल साईडला, थोडा टेम्परेचर कमी होत आहे. बाहेरचा टेम्परेचर मे बी आत्ता एक 40च्या आसपास तर असणार. आणि बाईकचा टेम्परेचर, इंजनचा टेम्परेचर आता चालला आहे, आता 49 झाला. मगाशी तर 42 होता. 42 आता तेव्हापासून मग तेच चालू आहे. 49-50 कमी जास्त होत आहे. तर मी गाडी जास्त काय भगवत नाही. 80-90 या स्पीडवरच चाललो, कारण इंजन जास्त गरम झालं तर बहुत मोठा इश्यू होणार त्याच्यासाठी. भगवान रहम खा ले, थोड़ा सा बारिश करवा दे भगवान.
रीवा नंतर 100 किलोमीटरवर एक पहिला ब्रेक घेतला आपण आत्ता. गरमी थोडीशी जास्त होती त्याच्यामुळे थांबलो आणि इथं मस्त आंबे लागून आहे झाडावर, बहुत जबरदस्त. आंबे तोडू शकतो, दिसत आहे का हे आंबे? हो इथं लागले आहे आंबे खूप सारे. पण मे बी आंबे हे एकदम आंबट आंबट असतील त्याच्यामुळं असू दे, माफ करू आपण त्याला. समोर आपण आसाममध्ये जाणार आहोत. आसाममध्ये तर चांगले आंबे भेटतील घरचे. घरचे म्हणजे आपण एका जणाच्या घरी चाललो, माझा एक मित्र आहे बहुत जुना, त्याच्या घरी चाललो. तिथं जाऊन आंबे तोडू, म्हणजे बहुत काही करायचं आहे गोष्टी अजून. बघू आपण काय करता येईल आता बेस्ट. तू जा पहिलं, तू करून. तिथे जाऊन अजून बहुत साऱ्या गोष्टी करायच्या आहे आसाममध्ये. त्याच्यानंतर बघू काय करता येईल आपल्याला तर बेस्ट. सो भेटतो चला. काय यार सरळ सरळ रोड आहे एकदम 6 लेन, काही मजा येत नाही गाडी चालवण्यात. पण अशा रोडवर कोणी आता बहुत मोठी चुकी करणार, कारण रोड मोठा आहे, तुमची गाडी जास्त स्पीडमध्ये राहते पण तुम्हाला फील होणार नाही की ही गाडी स्पीडमध्ये आहे म्हणून. ठीक आहे, तर आपण काय करतो अजून जास्त थ्रोटल देण्याचा प्रयत्न करतो, पण तरी टॉप स्पीडवर गेल्यावर असं वाटत नाही रे हे काय एकदम छोटासा चालला. पण काय होतं ना, जेवढा मोठा रोड राहील ना, हवाचा जो फ्लो आहे ठीक आहे त्याच्यामुळं आपल्याला फील होत नाही की गाडी कितीच्या स्पीडमध्ये आहे, आपल्याला माहीतच नाही पडत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं इंजनला बहुत जास्त प्रॉब्लेम होते. ठीक आहे, तर अशी चुकी करू नका. आपण जे चाललो म्हणजे 90-100 ज्या स्पीडमध्ये आपण चालवतो पहिल्यापासून त्या स्पीडमध्येच गाडी चालवा. इंजनही सेफ राहील आणि आपण स्वतः पण सेफ राहू. हो सर्विस रोड संप लवकर, हायवे भेट पटकन. जाऊ दे ना भावा, रात आता होते, उशीर होते गा, जाऊ दे मला तू हट ना गा भाड्या, जाऊ दे ना गा भाऊ मला जाऊ दे ना गा भाऊ मला. ओ ट्रक वाले दादा आहे एकटा मी, जाऊ दे मला होत आहे अंधार आता, आलो मी 8 लेनवर. हो 1 2 3 4 5 6 7 8 लेनचा रोड आहे UP मधला हा. मी आत्तापर्यंत अबे संपला वाटते 1 2 3 4 5 6 लेन झाला आता. थोड्या वेळसाठी होता फक्त 8 लेन, पण जबरदस्त रोड आहे आम्हाला. एवढंसा पण बंप नाही, बंपी रोड नाही, एकदम स्ट्रेट आहे, एकदम चिकना रोड आहे. पेट्रोल साला समोर जाऊन भेटणार काय माहीत नाही. इथं आहे तर भरून टाकावं पेट्रोल. भाऊ रगडा मारत आहे गायछाप. यहाँ तक ही करना, ऊपर मत आने देना एकदम. भाऊच्या दुकानात थांबलो होतो आणि भाऊच्या दुकानात चाय पेला आत्ता आणि एक चिप्सचं पॅकेट खाल्ला आणि भरपूर वेळ बसलो इथं. तर जस्ट निघत होतो तर तो भाऊ म्हणते पैसा बा. पैसा द्यायचे विसरलो मी ॲक्च्युली. तर तो म्हणते पैसा बा. म्हणलं रुको बा, दे राहू बा. दिवसाच्या राईडपेक्षा सकाळच्या म्हणजे काय म्हणते दिवसा गाडी चालवण्यापेक्षा रात्री गाडी चालवण्यात एवढी मजा येते, कारण थंडी थंडी हवा लागत राहते ना. मेन प्रॉफिट आपला आहे की गाडीचं इंजन जे आहे ते सेफ राहते. आता बघा 34 डिग्री आहे फक्त, दिवसाने तेच टेम्परेचर 50पर्यंत गेलं होतं. एवढी रिस्क घेण्यापेक्षा ठीक आहे. भैया पटना जाएगा ना, पटना 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 सीधा है ना. हो आत्ता पोचलो आपण आरामध्ये. इथून पटना मे बी आता 50 किलोमीटरच्या जवळपास आहे अजून.
पटना इथून सरळ तर जायचं आहे म्हणते बाबा. आता बघू कुठपर्यंत जायचं आहे माहीत नाही ना. रोड कसा आहे ना, लोक कसे भेटणार आहे अजून नाही माहीत. नोट दॅट आपण चाललो आत्ता बिहारमधून नाईट राईड करत. पण ठीक आहे, एक्सपेक्ट करतो की असं काही व्हावं नाही. लोक तर आत्तापर्यंत कारण चांगले भेटले आहे. तर रात्रीच्या टायमात असे चोर चक्के 92वाले लोक नाही भेटावं फक्त, म्हणजे बाकी सब ओके. अबे बे 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 सॉरी सॉरी सॉरी, मी चुकीची टाकली भाऊ गाडी. हे कोणती जागा आहे माहीत नाही. पटनाच्या थोडा पहिले 20 किलोमीटर पहिले आठही बाजूनं पुऱ्या आठही दिशेने नुसती गुवाची हागल्याची वास येऊन राहिली आहे. एवढा मोदी सांगत आहे स्वच्छ भारत म्हणून. कुठं कोणत्या एरियात त्यांना स्वच्छ केला तेच ना समजत आहे यार. पुरा इकडं बाहेर हागू भरू ठेवले यार. गाव का तयार ते म्हणे घरी संडास म्हणे बा. संडास बनवले तर घरी असन म्हणा, पण साला लोकांना हागावं घरी असं कोण सांगन बा. तेच तर ना समजत आहे. एक तर हा वन वे रोड आहे, इथं काही दिसेना झालाय बा. नाही लोक पाय कसे पाय हा आडे तेडे. अबे आपल्या लेन मध्ये चाल ना बे. अभी ये राइडिंग गियर है. ये राइड वगैरह करते हैं ना, तो अगर गिर गए तो कुछ होता नहीं है इससे. फिर ये थोड़ा महंगा गया था, 17,000 तक का गया था. ठीक है सर, चलते हैं. हाँ यस चलो, थैंक यू. पुलिस पकडला होता भाऊ. पुलिस वाला म्हणते ई कहाँ पहना है, इससे क्या होता है. हम बोला कि ये राइडिंग गियर है, इसको पहनने से एक्सीडेंट हो गया तो कुछ होता नहीं है. तो बोले चलो ठीक है, आराम से जाओ बोले. हो सो आपण आलो त्या एका ऐतिहासिक ब्रिजवर, जिथून आता आपल्या खालून राहणार आहे गंगा नदी. गंगे हर हर गंगे, गंगा जी वी आर कमिंग. हां सही. तसं तर पूर्ण म्हणजे थोडीफार आहे, एका साईडला नदी आहे, बाकी तर पूर्ण सुकलं आहे. जेव्हा एकदम प्रॉपर आता पावसाळा सुरू होईल ना, आता तर काही तेवढा पाऊस नाही पडत आहे, तर त्या टाईममध्ये एकदम खतरनाकवाला मजा येईल. पूर्ण लिटरली एवढी गजबज भरून राहते नदी का बहुतच खतरनाक. सो फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलो आता दरभंगामध्ये. दरभंगा ॲक्च्युली आता सकाळचे 10-10:30 वाजत आहेत. आणि आपण आत्ता काय करत आहोत, ॲक्च्युली रात्री एवढा बेकार पाऊस होता, पाऊस चालू झाला. जसा मुझफ्फरपूर आपण क्रॉस केला त्याच्यानंतर पाऊस सुरू झाला. तर अजूनही माझ्या शूजमध्ये पाणी, तर म्हणजे पाणी नाही पण पूर्ण ओलं होऊन आहे यार आतमधून. तर मी पूर्ण ते सॉक्स वगैरे काढून ठेवले आणि आता बस हेच करत आहोत. दरभंगामध्ये आत्ता पोहोचला होता. एक गोष्ट आठवत आहे, एक जोक आठवत आहे, एक शायरी आठवत आहे. का नको घेऊ मायाशी पंगा, होऊन जाशील बे नंगा. अजून आहे का, नको घेऊ बे मायाशी पंगा, होऊन जाशील बे नंगा, काऊन की आय एम इन दरभंगा. याच्याकडे आपल्याला भेटन का अंडा रोल, एग रोल. भाई एग रोल है क्या? हाँ अभी नहीं है, थोड़ा लेट लगेगा. कितना टाइम होगा? चाट ये सब होगा. अरे यार पिछले साल भी आया था, पिछले साल भी मेरे को नहीं मिला यार. उसके पहले एक बार आया था, उसके पहले मिला था मुझे. फिर भी कितना टाइम लगेगा? 10 मिनट ना. ठीक है बैठता हूँ. आगे लगाऊँ गाड़ी कि इधर ही लगाता हूँ?
शिट, 1 मिनिट रुको हाँ. चला चला चला. एक मिनिट छोडो. ॲक्च्युली एक कांड झाला आपल्यासोबत. कांड असा झाला का एका जागेवर आलो होतो इथं एग रोल खासाठी. हे तर गाडी एक भलत्याच जागेवर होती तर तिथं पाय पुरला नाही. त्याच्यामुळे काय झालं ना, गाडी लेफ्ट साईडला पडली आणि जर मी पाय कंटिन्यू ठेवून असतो तर माझा पाय तुटला असतं शायद, कारण गाडी बहुत जास्त हेवी आहे. तुम्ही डायरेक्ट पाय काढून टाकला. पडत आहे तर पडू दे म्हटलं गाडी. तर दादाने मस्त आता एग रोल बनवून दिला. याच्यात चौमीन वगैरे राहते मिक्स. ॲक्च्युली काय आहे, मी एक 2 वर्षा पहिले पॅशन प्रो एक राईड केली होती नॉर्थ ईस्टची. हां हे कॅमेरा आहे. हां तर 2 वर्षा पहिले मी एक राईड केली होती, तेव्हा या जागेवर थांबलो होतो. दादाने हे बनवून चारलं होतं. सो आता ती जागा लक्षात ठेवून याच जागेवर आलो. म्हटलं पहिलं बनवून दे, तर त्याने दिलं बनवून. थैंक यू भैया, बना के दिए जल्दी. भैया एक मिठाई देना ना, 1 पीस, जो भी अच्छा होगा तुम्हारे हिसाब से. बिहारची मिठाई म्हणजे बहुत जास्त फेमस आहे. आपण बिहारची मिठाई 1 पीस खाऊन पाहू. कारण त्या एग रोल खाऊन एवढं जास्त पोट भरला की दुसरं काही खायची इच्छा नव्हता, पण टेस्ट करायचा आहे. क्या कहते हैं इसको? स्पॉन्ज बोलते हैं. स्पॉन्ज. दादा दिला स्पंजवाला गोलगप्पा. का म्हणते गोलगप्पा नाही, गुलाबजाम. बहुत जबरदस्त आहे. आजच्या राईडची सुरुवात क्रॅशपासून झाली, पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. राईड करत आहोत आपण. राईडमध्ये या सगळ्या गोष्टी नाही होणार तर मग काय होणार. म्हणजे गाडी अशी काय आपली ठोकली नाही कोणाला, उभे पडली, फक्त बॅलन्स नाही झाली त्याच्यामुळं. सो काही प्रॉब्लेम नाही. मस्तपैकी 1 नंबर 1 आपण एग रोल खाल्ला. मस्त पोट भरला. आता आपलं पोट तर भरलं, हिमालयचं भरावं लागेल आता. बिचारी नाराज झाली वाटते. काऊन मा गुल्लू पडली तू, नाराज झाली का हिमालय? ऐ हिमालय, आजचा वेदर बघा मित्रांनो, एवढा चुम्मेश्वरी झाला, एवढा क्लास झाला आहे, बहुत जबरदस्त. असाच जर राहिला ना जिथपर्यंत मला जायचं आहे, राईड एवढी सोपी होणार आपली. त्याच्यात सोपी म्हणजे जसं पहा आता नेचरला प्रत्येकचं सोपंपणा आवडत नाही म्हणते पा. काय ना काय कठीण आहे, काय ना काय कठीण आहे, तर साला जीवनामध्ये चालूच आहे. बापरे, इथं पुरा मक्काच मक्का ठेवला आहे. मक्का मक्का मक्का. सही ना यार. किती मक्का पाहिजे घ्या, बोरा बोरा भरून मक्का आहे. मित्रांनो आपल्यासारखा कोणतरी एक भेटला आहे रायडर. हा वेस्ट बेंगॉलचा वाटते. अच्छा मस्त मस्त. अख्ख्या ट्रिपमध्ये कोणी एक पहिला रायडर भेटला. ओ दादा सिलीगुड़ी में आ गया दादा. सिलीगुड़ी एक बऱ्यापैकी चांगली डेव्हलपवाली सिटी आहे आणि इथं म्हणजे चांगले लोक राहतात. पण नॉर्थ ईस्टवाल्या लोकांचं म्हणलं तर ड्रेसिंग सेन्सच एवढं आवडते का खतरनाक, का सांगू. वेस्ट बेंगॉल में आलो दादा. ऊ दादा भालो बाच्छी, भात खाबी दादा. কি করছিস দাদা, কি করছিস? ও দাদা কি করছিস? यार मस्त लँग्वेज आहे, बेंगाली लँग्वेज यार. मित्रांनो आपली हिमालय आली आहे. हिमालयामध्ये, हिमालयचे फर्स्ट टाइम दर्शन हिमालयांमध्ये. तर ही आहे आपली आता नॉर्थ ईस्टची माउंटेन रेंज.
हिमालयन माउंटेन रेंज. तर या साईडला तुम्ही ग्रीन कलरचे पूर्ण स्ट्रक्चर बघू शकता माउंटेन्सचे. मजाच आली यार. घुसला. तो पहाडीचा होता, कोणतरी सिक्कीमचा होता तो रायडर. तर त्याला माहित आहे इकडे गाड्या कशा चालवायच्या. अरे बाबा का ओ दादा, वेस्ट बंगाल में आ गया दादा. मैं तो सुबह कूच आ गया दादा. दादा फूले नहीं समा रहा है मैं. ऐसे बड़े बड़े पहाड़ देख के मैं फूले नहीं समा रहा है. अगर शायद तुम होते तो तुम भी फूले नहीं समाते. दादा हम लोग आ गया हमरा तुमरा कोरोनेशन ब्रिज पे. ये आहे टिस्टा रिवर, द चिकन नेक ऑफ इंडिया. टिस्टा रिव्हरच्या कोरोनेशन ब्रिजवर. कोरोनेशन ब्रिज म्हणजे हा ब्रिज आहे. या साईडला जर आपण गेलो तो एकदम आसाममध्ये जाऊ, नॉर्थ ईस्ट साईडला. आणि इकडून जर आलो तर आपला वेस्ट बेंगॉल साईडून म्हणजे इकडे. आणि इकडून जर राईड घेतला तर आपण सिक्कीम साईडला जाऊ शकतो. आणि त्याची जर हाईट बघितली तर खूप जास्त आहे. इथून कमीत कमी 400 फूट आरामात आहे. ब्रिजचा अर्थ असा होता की नॉर्थ ईस्ट इंडियाला जोडण्यासाठी या ब्रिजचा उपयोग होत होता. नेमका जेव्हापासून आता हायवे बनला आहे नॉर्थ ईस्टसाठी तेव्हापासून ठीक आहे या रूटचा कमी यूज होतो. रायडर हां. तर या जागेला कोरोनेशन ब्रिज किंवा टायगर ब्रिज किंवा मग बाग पूल असं पण म्हणतात. आणि त्यानंतर जर याचं काही टोपण नाव आहे ते म्हणजे चिकन नेक ऑफ इंडिया असं पण म्हणलं जातं ज्या जागेला. कारण एक जस्ट नदी आहे मधात, ही रिवर आहे टिस्टा रिवर. ही रिवर आहे त्या साईडून या साईडपर्यंत येण्यासाठी म्हणजे हा जो छोटासा एरिया आहे त्याला चिकन नेक म्हणतात. किंवा जर तुम्ही मॅपमध्ये जर एकदा बघितलं ना, मॅपमध्ये तुम्हाला समजून येईल की एक्झॅक्ट छोटावाला जो एरिया आहे त्याला चिकन नेक म्हणतात. सो चला इथून निघू आता. आपल्याला खूप टाईम होता आहे. इथून अजून 350 ते 400 किलोमीटर जायचं आपल्याला आसाममध्ये. आता बघू. आता लगभग वाजत आहेत 6:30 वाजत आहेत. आता माहीत नाही आपण कधीपर्यंत पोचणार आहोत तिथं. 8 ते 8-9 तास तरी तर लागतील आरामात. आपल्याला हा ब्रिज फक्त बघायचा होता म्हणून या साईडून आलो, नाही तर आपण हायवेवरून जाणार होतो. सो इथे येऊन पूर्ण नेचर पाहायला भेटते. हे दार्जिलिंगचे पहाड नाही, पण हा रोड दार्जिलिंगकडे म्हणजे सिक्कीमकडे वगैरे जातो. सो चला मग मित्रांनो, मी इथून निघतो आता. तुम्हाला भेटतो समोरच्या ट्रिपमध्ये म्हणजे समोरच्या रोडवर. थाराबाई कुचुंदर वेस्ट बेंगॉलमध्ये आला. टिस्टा रिव्हरच्या वर कोरोनेशन ब्रिजला क्रॉस करून आपण आत्ता चाललो नॉर्थ ईस्टमध्ये इंटर होऊ. इथून आता आपल्याला लगभग 350 ते 450 म्हणजे 380 किलोमीटर जायचं आहे मित्राच्या घरी. तर जबरदस्त मजा येणार आहे. आता अजून आपली जे ड्राईव्ह आहे ते नाईटमध्ये होईल. तर आपण एक राईड मारू आता, नाईटवाली. खतरनाक डोंगर डांगरवाला रस्ता आहे बाबा.